आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं तर आपलं आरक्षण वाचलं, आपली लोकशाही वाचली तर आपण या व्यवस्थेमध्ये धर्मसत्तेच्या बाहेर राहू. धर्मसत्ता राज्यसत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. धर्मसत्ता राज्यसत्ता त्या दिवशी ताब्यात घेईल, लक्षात घ्या, चातुर्वर्ण परत येईल, युगच उघडत नाही. आपण सगळे आपले पूर्वज हे चातुर्वर्ण्याला बळी पडलेली लोक आहेत, ही जातीली वंजारी आहे. पण मी आज साहेबांसमोर सांगतो की मला मनुवादाविरुद्ध राग काय, मी एवढा का चिडतो, तर मी ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीमध्ये माझ्या आईला कधीच हळदी कुंकवाला बोलवायचे नाहीत. ही मानसिकता, ही आधुनिक महाराष्ट्राची मानसिकता असेल तर ती तुम्हाला मान्य आहे? त्याच्या विरोधात तुम्हाला मला उभं राहून झगडावं लागेल. आपल्याला फुलेंचे विचार स्वीकारावे लागतील. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या धर्मसत्तेविरुद्ध पहिल्यांदा कोण उभं राहिलं? पहिल्यांदा उभे राहिले शिवाजी महाराज. आमचा प्रश्न हाच आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण, त्यांना आपण विरोध करणार की नाही? मला हात उंचवून सांगा. फुलेंना धड मारणारे कोण, त्यांना आपण विरोध करणार का नाही? हात उंचवून सांगणार. तुमच्या माझ्या सारख्या ओबीसींचा पहिला आवाज कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. आणि फुलेंना आदर्श मानत संविधान लिहिले गेलेलं आहे. त्यामुळे हे संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे आणि तो वाचवण्यासाठी आपल्याला प्राणपणाने लढावं लागेल.